नमस्कार मित्रांनो, वॉक हेरिटेजतर्फे आपणा सर्वांचे पुन्हा एकदा आग्र्याच्या रेड फोर्टमध्ये स्वागत. आपण आता आग्र्याच्या रेड फोर्ट म्हणजे मुघल बादशांचं राजकारण करण्याचं ठिकाण, या ठिकाणातल्या आग्र्याच्या या किल्ल्यातल्या अमरसिंह द्वार या ठिकाणी आहोत. हे जे द्वार, याचं स्ट्रक्चर लाल बलुआ पत्थरमधील पासून बनवलेलं आहे आणि हे पूर्ण द्वार त्याचबरोबर हा किल्ला हा लाल बलुआ पत्थर मधूनच बनवलेला आहे. अतिशय भक्कम. आतमध्ये दिवाणी खास, दिवाणी आम, शहाजहान बादशाची मसनद या सगळ्या गोष्टी आतमध्ये आहेत आणि त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. दिवाणी आम मधली विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांची आलमगीर औरंगजेबाशी झालेली भेट ती याच ठिकाणी करण्यात आली. चला आपण वन बाय वन आता व्हिजिट करूया. हा शहाजहानी महाल या ठिकाणी आपण उभे आहोत. या ठिकाणाहूनच त्यांनी पूर्ण हिंदुस्थानचा कारभार चालवला आणि उत्कृष्ट स्थापत्यशैली सुद्धा निर्माण केलेली, त्याचं हे एक चांगलं उदाहरण. शहाजहानला त्याचा मुलगा आलमगीर औरंगजेब याने 1658 ते 1666 म्हणजे त्याच्या मृत्यूपर्यंत याच ठिकाणी कैद करून ठेवलेलं होतं. तर या ठिकाणाहून शहाजहान हे जे अकबरकालीन हा झरोका जो दर्शन आहे, या ठिकाणाहून तो रोज ताजमहालचं दर्शन घेत असे. याची परंपरा अकबरापासून आहे. अकबर सुद्धा याच ठिकाणून पूर्ण हिंदुस्थानचा कारभार चालवत असे. जहांगीरने त्याचीच पुढं परंपरा चालवली आणि बादशाह शहाजहान याच ठिकाणी जवळजवळ 1658 ते 66 8 वर्ष या ठिकाणी कैदेत असताना त्याने अंतिम श्वास घेतला. ते हे स्थान बस. शहाजहानने हा दिवाणी खास 1631 या साली निर्माण केला. त्याच्यावरची हे खांब आणि त्याच्यावरची नक्षी सोन्या आणि चांदीमध्ये क्रिएट केलेली आहे. हा खास मंत्रीगण किंवा संसद सदस्य त्यांच्याशी मसलती करण्यासाठी म्हणून दिवाणी खास याचं नाव पडलेलं आहे. याच्यावरचं नक्षीकाम सोने आणि चांदीत फ्रान्सचा जो स्वर्णकार होता ऑगस्टिन याने निर्माण केलेलं आहे. मित्रांनो, आपण मराठा साम्राज्यामध्ये एक ऐतिहासिक घटना जी घडलेली आहे ती आपल्या सर्वांना माहीतच असेल. ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आलमगीर औरंगजेबाशी झालेली पहिली भेट. ती याच ठिकाणी झाली, दिवाणी आममध्ये. त्यावेळेला पुरंदरच्या तहाप्रमाणे महाराजांनी राजा जयसिंगच्या हमीनुसार या ठिकाणी येण्याचं मान्य केलं. त्यावेळेला महाराज ज्या वेळेला या ठिकाणी आले त्यावेळेला महाराजांना 5000 मनसबदारांच्या रांगेत उभं केलं. म्हणून महाराजांचा रागाचा पारा चढला. त्यांना तो अपमान सहन झाला नाही आणि ते रागाने लालबुंद झाले व तडक या महालातून बाहेर पडले. त्यावेळेला आलमगीरने रामसिंगला विचारलं की काय झालं म्हणून. तर रामसिंगने सांगितलं महाराजांना प्रचंड ताप आला किंवा महाराजांना राग आला. त्यांनी असं सांगितलं नाही की राग आला म्हणून, त्यांनी सांगितलं महाराजांना उष्णता सहन झाली म्हणून महाराज महालातून बाहेर पडले. त्यावेळेला आलमगीराने सांगितलं त्यांना गुलाब पाणी देऊन त्यांचा राग शांत करा म्हणून. त्याच्यानंतर महाराज या ठिकाणाहून रामसिंगाच्या हवेलीमध्ये गेले, कारण त्यांची उतरण्याची व्यवस्था तिथंच होती. आणि तिथून पुढचं म्हणजे जे वेगवान हालचाली झाल्या त्यावेळेला महाराज त्याच ठिकाणी कैदेत ठेवले गेले.
आता आपण जहांगीर महालच्या समोर एका महाप्रचंड अशा बाथटबपाशी उभा आहोत. आग्रा किल्ल्यातील जहांगीरचा बाथटब की जो जहांगीरी हाऊस पर्शियन भाषेमध्ये याला असं ओळखलं जातं, हे मुघलकालीन कला व चैनीचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून देता येईल. हा या किल्ल्यातील जहांगीर महालच्या समोरच ठेवलेला आहे. हा एकाच महाकाय दगडापासून कोरलेला आहे व तो लाल वाळूच्या खडीपासून बनवला असून त्यावर पर्शियन व फुलांचे नक्षीकाम केलेले दिसून येते. याची उंची साधारण 5 फूट, याचा व्यास 8 फूट व याचा परीघ साधारण 25 फूट एवढा महाकाय आहे. याच्या काठावर पर्शियन भाषेमध्ये काही कोरीव मजकूर असून त्यावर 1611 मधील तारीख लिहिलेली दर्शवते. तर असा हा बाथटब हा 1843 ब्रिटिश राजवटीमध्ये हा अकबराच्या राजवाड्याच्या अंगणात सापडला होता. त्यानंतर तो ब्रिटिशांनी त्यांच्या कॉलनीतील बागेत ठेवला होता. तिथे त्याची दुर्लक्ष केलं गेलं. तो नष्ट होऊ नये म्हणून तत्कालीन पुरातत्व खात्याचा तत्कालीन महासंचालक सर जॉन मार्शल यांनी तो पुन्हा आग्रा किल्ल्यात या जहांगीर महालच्या समोर आणून ठेवलेला आहे. हे एक उत्कृष्ट हेरिटेज व चैनीचे प्रतीक म्हणून तत्कालीन शिल्प म्हणून या ठिकाणी आपणास पाहता येत आहे. आता आपण दिवान-ई-आमच्या समोर असलेलं हे जे आपणास एक स्मारक दिसते त्याच्या समोर आपण आहोत. आपणास असा प्रश्न पडला असेल की हे मुघलकालीन भव्य इमारतीच्या म्हणजेच दिवान-ई-आमच्या समोर असलेलं हे स्मारक कशाचं आहे, किंवा ही समाधीस्थळ किंवा कबर जी आहे तो बोर्ड पाहिल्यानंतर आपणास असे लक्षात येते की जॉन रसेल कॉल्विन म्हणजेच हा तत्कालीन ब्रिटिश उत्तर पश्चिमी प्रांताचा गव्हर्नर होता. 1857च्या उठावात या किल्ल्यामध्ये या दिवान-ई-आमचा उपयोग तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नमेंटने गन्स आणि आर्म्स आणि ॲम्युनिशन्स ठेवण्यासाठी केला होता. तर त्यावेळेला 1857च्या उठावामध्ये या जॉन कॉल्विन या गव्हर्नरने या किल्ल्यात आश्रय घेतला होता. त्यातच त्यावेळच्या कॉलराच्या साथीमध्ये या जॉन कॉल्विनचं निधन झालं व बाहेर उठावाचे जे सैनिक होते त्यांच्यामुळे ती बॉडी ब्रिटिशांना बाहेर नेता आली नाही. त्याच्यामुळे त्या ठिकाणीच त्याला दफन करण्यात आलं. त्याच्यानंतर लॉर्ड कर्झनने हे थडगे हलवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु कॉल्विनच्या तत्कालीन कुटुंबांनी याला नकार दिला. तर आता तुम्ही पाहतच आहात, हे एक छोटे उघडे थडगे असून त्याला लोखंडी जाळीने वेढलेले दिसून येते व हे थडगे चर्चच्या आकाराचे असल्याचे दिसून येते. एक छोट्या आकाराचे चर्च एक सुंदर कबरीच्या स्वरूपात या ठिकाणी बांधलेलं आहे. मात्र हे मुघलकालीन भव्यता म्हणजे दिवान-ई-आमच्या समोर किंवा मध्यभागी असलेले हे ब्रिटिश काळचे एक विसंगत पण ऐतिहासिक असे स्थान असल्याचे दिसून येत आहे. या आग्र्याच्या किल्ल्यामध्ये शहाजहानने काही रिनोव्हेशन वर्क केले. त्याच्यामध्येच त्यांनी त्याच्या 2 मुलींसाठी म्हणजे जहांआरा बेगम आणि रोशनआरा बेगम यांच्यासाठी 2 महाल बांधून घेतलेले आहेत. तर ही जहांआरा बेगम ही शहाजहानची सर्वात आवडती अशी मुलगी होती. त्याचबरोबर ती पहिली मुघल काळातील पहिली पातशाही बेगम म्हणून किताब मिळवणारी पहिली महिला. ही अत्यंत उत्तम स्थापत्य रचनाकार होती. हिने 1650मध्ये आजचे जे शहाजहानाबाद म्हणजेच दिल्ली यामध्ये ज्या तत्कालीन 14 इमारती बांधल्या त्यापैकी 5 इमारतींचं डिझाईन या जहांआरा बेगमने केलेलं होतं. त्याच्यापैकीच सगळ्यात उत्तम बांधकाम म्हणजे जामा मस्जिद व सर्व टुरिस्ट पर्यटकांचे आकर्षण असलेला चांदणी चौक याचं मूळ डिझाईन हे जहांआरा बेगमने केलेलं आहे. त्याचबरोबर तिने काश्मीरमध्ये श्रीनगरमध्ये जे उद्यानं उभारली त्या उद्यानालाही तिने भरघोस मदत केली. त्याचबरोबर श्रीनगरमधील मदरशाचे बांधकाम करण्यासाठी उत्तम देणगी अशी या ठिकाणी देण्यात आलेली होती. तर अशी ही शहाजहानची लाडकी मुलगी हिने शहाजहानच्या बंदिवासाच्या काळातही त्याची उत्तम काळजी घेतली. तर अशा या 2 मुली आजन्म अविवाहितच राहिल्या
त्याचा एक प्रवाद असा आहे की शहाजहान हा त्या काळातील सगळ्यात श्रीमंत सम्राट समजला गेल्यामुळे त्याची अशी धारणा होती की माझ्यापेक्षा जो कोणी जास्त धनवान किंवा ऐश्वर्यसंपन्न असेल त्यांच्याशीच मी माझ्या मुलींचं लग्न करून देईल, असा एक प्रवाद सांगितला जातो. त्याच्यामुळे तो सगळ्यात श्रीमंत असल्यामुळे त्यावेळेला त्याच्यापेक्षा अमीर असं कोणी मिळालं नाही, म्हणून या मुली आजन्म अविवाहित राहिला. तर अशा या मुलींचे निवासस्थान.